नमस्कार, वर्षाच किचन अँड ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण काय पाहणार आहोत? बेल जे की महादेवाला खूप आवडणारं हे 3 पानाचं बेल हे आपल्या शरीरासाठी आणि संपूर्ण घरासाठी आणि किती फायद्याचं आहे तेच आपल्याला आता बघायचं आहे. आणि बेल हे खूप जणांच्या घराजवळ झाड असतं. घरातल्या प्रत्येक लोकांनी हे झाड आपल्या कुंडीत किंवा आपल्या घराजवळ जागा असेल तर लावलं पाहिजे झाड. कारण हे इतकं औषधी आहे की तुम्हाला डॉक्टरसुद्धा सांगणार नाही. इतकं बेलाचं फळ आणि बेलाची माहिती ही तुम्हाला जबरदस्त तुमच्या शरीराला आराम देईल. तेच पहा आता पुढे. नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत बेलाची पाने आणि बेलाची पाने या जबरदस्त फायदे आणि त्याचबरोबर देवाधर्मामध्ये बेलाला इतकं महत्त्व का दिलं जातं हेही आपण पाहणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बेल म्हणजे काय? बेलाचं झाड भारतात पवित्र मानलं जातं. याची पाने, फळं आणि मुळं सगळंच औषधी आहे, पण याचं धार्मिक महत्त्वही खूप मोठं आहे. आणि देवाधर्मातील बेलाचे महत्त्व, बेलाची पाने विशेषतः अर्पण केली जातात देवाला. 3 पानं म्हणजे ते ब्रह्मा, विष्णू, महेश, त्रिदेव यांचं प्रतीक मानलं जातं. श्रावण महिन्यात आणि महाशिवरात्रीला बेल अर्पण केल्याने खूप मोठं पुण्य मिळतं असं मानलं जातं. बेल अर्पण केल्याने पाप कमी होतात, मन शांत राहतं, घरात सकारात्मक ऊर्जा येते. बेलाचे पाणी कसे तयार करायचे? 4-5 बेलाची पाने घ्यायची, स्वच्छ धुवायचे, 1 ग्लास पाण्यामध्ये रात्रभर भिजत ठेवा, सकाळी ते गाळून उपाशीपोटी घ्या. उपाशीपोटी बेलाचे पाणी पिण्याचे फायदे: पोट साफ ठेवते, ॲसिडिटी कमी होते आणि मधुमेह नियंत्रणात राहतो आणि शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात. त्वचा स्वच्छ राहते आणि चमकदार बनवते. वजन कमी करण्यास मदत करते. रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. बेलाची पाने कशी खायची? रोज सकाळी 2 ते 3 पाने चावून खा. हे शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. काळजी: जास्त प्रमाणामध्ये सेवन करू नका. गर्भवती महिलांनी डॉक्टराचा सल्ला घ्या. औषध घेत असाल तर डॉक्टरांना विचारा. बेलाचे पाणी, थोडं मध यामुळे शरीराला ताकद मिळते आणि फायदा तर खूपच लवकर दिसू लागतो आपल्याला. बेल हे फळ झाड नाही तर आरोग्य आणि श्रद्धेचे सुंदर मिश्रण आहे. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बेलाची पाने आणि बेलाची पाने उपाशीपोटी घेतल्याने जबरदस्त फायदे. तर नमस्कार मित्रांनो, आज आपण परत एक व्हिडिओ मी ॲड केलेला आहे. एक अतिशय साधं आणि खूप शक्तिशाली नैसर्गिक औषध बेलाची पाने आणि बेलाचे पाणी. जर तुम्ही हे रोज सकाळी उपाशीपोटी घेतलं तर तुमच्या शरीरामध्ये खूप मोठे बदल होतात. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नक्की बघा, कारण शेवटी मी तुम्हाला एक खास टिप देणार आहे की जी लोकांना माहीतच नाही. बेल म्हणजे काय? बेलाचं झाड आपल्या भारतात खूप पवित्र मानलं जातं, पण फक्त धार्मिकच नाही तर आरोग्यासाठीही बेल खूप महत्त्वाचं आहे, उपयोगी आहे. बेलाचे पाने, फळ आणि त्याचं पाणी हे सगळं आपल्या शरीरासाठी औषधासारखं काम करतं. बेलाचे पाणी कसे तयार करायचे? बेलाचे पाणी बनवणे खूप सोपे आहे. 4-5 ताजी बेलाची पाने घ्या. ती स्वच्छ धुवा. 1 ग्लास पाण्यामध्ये रात्रभर भिजत ठेवा आणि सकाळी ते पाणी उपाशीपोटी पाणी गाळून ते तुम्ही पिया. उपाशीपोटी बेलाचे पाणी पिण्याचे फायदे: पोट साफ राहतं, बद्धकोष्ठता, गॅस, ॲसिडिटी दूर करते, पचन सुधारते, मधुमेह नियंत्रणात मदत, रक्तातील साखर कमी करण्यास मदत करते, शरीरातील विषारी घटक बाहेर टाकते, डिटॉक्स करण्यासाठी खास उपयोगी पडतं, वजन कमी करण्यात मदत करते, मेटाबॉलिझम वाढवते, चरबी कमी करते, रोगप्रतिकारक शक्ती वाढवते, लवकर आजार होत नाही म्हणजे इम्युनिटी जास्त वाढते, त्वचा चमकदार बनवते आणि पिंपल्स आणि डाग कमी होतात, हृदय निरोगी ठेवते, कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत होते. बेलाची पाने कशी खायची? रोज सकाळी
2-3 पाने चावून खा. चावून खाल्ल्याने त्याचे रस थेट शरीरात जातात. हे जास्त प्रभावी असतं. काळजी काय घ्यायची? जास्त प्रमाणामध्ये सेवन करू नका. गर्भवती महिलांनी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. जर औषधे चालू असतील तर आधी डॉक्टरांना विचारा. खास टिप सांगते तुम्हाला, जर तुम्हाला जास्त फायदा हवा असेल तर बेलाचे पाणी व थोडं मध मिसळून प्या. यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि परिणाम लवकर दिसतात. तर मित्रांनो, इतकं सोपं आणि नैसर्गिक उपाय तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, नक्की करा. अजून अशाच भन्नाट टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा, जोडलेले रहा. धन्यवाद.